शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी, भाजपचे नेते पाशा पटेल यांनी हा अजब सल्ला दिलाय। निसर्गाच्या ऱ्हासाची फळं भोगावीच लागणार आहेत। नुकसान भरपाई करण्याची क्षमता कुणामध्येच नाहीये। सरकार केवळ मदत करू शकतं, पण भरपाई नाही, असं पाशा पटेल यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या या नव्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे। शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही। आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही, तर आपण मदत करू शकतो, फक्त मदत करू शकतो। आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचा नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितलं 1 रुपयात पीक विमा जाहीर करा। म्हणजे त्या सरकारमधले घटक आहे ते कृषी मंत्री होते। पाशा पटेल सुद्धा मी सांगितलं की 2-2 मंडळावर केंद्राच्या राज्याच्या काम करणारे व्यक्ती आहेत। म्हणून हे सरकारला जर सांगायचं तर मला असं वाटतं यांनी सरकारला सांगितलं पाहिजे, सरकार तुमचं आहे, परंतु याचाच अर्थ आहे सरकार जनतेच्या बाजूने काम करत नाही, नुकसान भरपाई देऊ शकत नाही। बरोबर आहे, 2023चं अजून नुकसान भरपाई द्यायची बाकी आहे, 24ची बाकी आहे, 25ची बाकी आहे। चला 25 हे वर्ष धरून चला, पण 24 आणि 23चे सुद्धा सरकार देऊ शकलेलं नाही। सरकार नुसतं घोषणा करतं। NDRF SDRFच्या निकषामध्ये आता बदल केलेला आहे, विमा देण्याच्या निकषात आता बदल केलेला आहे। आणि हे जर सगळं बघितलं तर शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्रास देता येईल जास्तीत जास्त, हाच प्रकार सरकारकडून चालू आहे।